संत संतांना हात जोडले आपल्या समोर. कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका करू संसार श्रमान. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव म्हणा ना, भगवंताचं नाम चिंतन करा ना. आपण नाही. मग शेवटी काय केलं? लागुनिया पाया विनवितो सकळा, करताळी बोला मुखी नाम मुखी नाम. शेवटी पायाला लागले की आता पायाला लागतो पण भगवंताचं नाम घ्या. तरी सुद्धा घेतलं नाही. मग शेवटी काय केलं? शेवटी शिव्या दिल्या. राग आल्यावर काय करेल माणूस? राग आला आणि शिव्या दिल्या. ना ऐकती पटकीचे पुढे शेंदरीचे रडतील, बऱ्याच काही दिल्या. या ठिकाणी शिव्या देण्यासाठी आपण काही क्लास घेत नाहीये, बरोबर आहे की नाही? पण असं समजा तुम्हाला आणि मला दिल्या कशासाठी? तर फक्त अट्टहास होता की भगवंताचं नामचिंतन करा. मग म्हणून माऊलींना सांगावं लागलं की ज्यानं भगवंताचं नामचिंतन नाही घेतलं, असं समजा की त्याच्यापेक्षा पापी या जगात कोणीच नाही. भगवंताचं नामचिंतन केलं ना तर भगवंता बिना तुम्हाला ज्यावेळेस संकट येईल ना, जाता जाता एक 5 मिनिटं ज्या वेळेस तुमच्यावर संकट आहे, तुम्हाला सांगू का, आपल्या नातेवाईकांकडे, आपल्या ओळखीच्या लोकांकडे, आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे कधीच हात पसरू नका. ज्यावेळेस संकट आलं ना, मंदिरात या आणि भगवंताच्या पुढे हात पसरा. भगवंत तुम्हाला कधीच खाली जाऊ देणार नाही. लक्षात, कधीच खाली जाऊ. अहो या हाडा मासांच्या लोकांकडे कशासाठी हात पसरतात? पसरायचे ना तर जो ब्रह्मांडाचा अधिपती आहे ना त्याच्या समोर पसरा. तो कधीच तुम्हाला खाली हात जाऊ देणार नाही. कारण तो श्रीमंत आहे, कारण तो स्वतंत्र आहे आणि कारण तो उदार आहे. या तीनही गुण संपन्न माझा भगवंत आहे. आला लक्षात? महाभारतामध्ये कधी विचार करण्याचा प्रयत्न केला ना, माझ्या द्रौपदी मातेचं ज्यावेळेस वस्त्रहरण होत होतं ना, त्या वस्त्रहरण होत असताना सगळ्यांची आशा धरली मातेनं की हा वाचोय, तो वाचोय, तो वाचोय, कोणीच वाचवतो नाही. शेवटी भगवंताचं नामचिंतन केलं आणि भगवंताला हात खाका मारली. कोठे कुंतलासी द्वारकेचा राया, वेळ सखाया ऐका, भगवंता अरे कुठे गुंतलाय? आज माझ्या या ठिकाणी अप्रू जात आहे, तुम्हाला रक्षण करण्यासाठी तू माझ्या जवळ ये. भगवंताने विचार केला नाही आणि भगवंत माझ्या द्रौपदी मातेला रक्षण करण्यासाठी आला. पुढचा प्रसंग आहे का, द्रौपदी मातेने प्रश्न विचारला, भगवंता मी एवढ्या वेळ मी संकटामध्ये सापडले, तुला सर्व काही माहिती आहे, पण जोपर्यंत मी तुला बोलवलं नाही तोपर्यंत तू का आला नाही? मला या प्रश्नाचं उत्तर दे. प्रश्नाचं उत्तर आहे का अतिशय महत्वाचं आहे. त्या भगवंतानं आपल्या द्रौपदी मातेला सांगितलं, म्हणजे द्रौपदी आई, ज्या वेळेस तुझं वस्त्रहरण होत होतं ना, त्यावेळेस सर्वात आधी त्या आंधळ्या राजाकडे बघितलं, नंतर आजोबाकडे बघितलं, नंतर गुरुकडे बघितलं, नंतर आपल्या पतीकडे बघितलं, नंतर जमलेल्या जनतेकडे बघितलं. अगं या कोणीच, याच्यापैकी कोणीच तुला मदत केली नाही. त्याच्यानंतर तू माझ्याकडे बघितलं. तुला सांगू का, ज्या वेळेस सर्वप्रथम आंधळ्या राजाकडे बघितलं, त्याच वेळेस त्याच समयाला जर माझ्याकडे बघितलं असतं तर मी त्याच वेळेस तुझी अप्रूप वाचली असती. सांगा बरं. म्हणून मागे पुढे उभा राही सांभाळी आणि या आघात निवारा या भगवंत त्याचं रक्षण करतो. लक्षात, भगवंत त्याचं रक्षण करतो. म्हणून माऊलींना सांगावं असं वाटलं, भगवंताच्या नामचिंतनाशिवाय या ठिकाणी काहीच पर्याय नाही. आणि पर्याय नाही ना, मग ज्ञानोबा माऊली म्हणतात की तुम्ही काय करा, तर ज्यानं भगवंताचं नामचिंतन केलं त्याचं पूर्ण शुद्ध आहे अभंगाचं शेवटचं.